राज ठाकरे यांच्याशी युती केली तर फायदाच होईल. माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीमध्ये सूर. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, उद्धव ठाकरे यांचा शब्द. उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील. ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊत यांच्याकडनं विश्वास व्यक्त. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ. मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्तीची नाही, हिंदी भाषा शाळेमध्ये कशी शिकवली जाते बघूच, राज ठाकरे यांचा इशारा. इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या GR नुसार तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, हिंदी अनिवार्य नाही. मात्र मनसेच्या हिंदी सक्तीच्या विरोधानंतर फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठे म्हटले? राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित सवाल. 3 भाषा सूत्र हे लवचिक असल्याचाही उल्लेख. पुण्यामधील बालभारती कार्यालयात हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेचं आंदोलन. हिंदी भाषेच्या विरोधामधील राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन. पुस्तक छापण्यासंदर्भात अजून कोणतीही सूचना आम्हाला देण्यात आली नाही. छापलेली पुस्तकं हिंदी भाषेतील विद्यार्थ्यांसाठी आहेत, मराठी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाहीत. बालभारतीमधील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. 1ली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असेल. शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर. तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक. 59व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीजर जारी. उद्या षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंचा तर वरळीमधील डोममध्ये एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार. टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही वेळ आली नसती. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील अजित पवारांच्या भूमिकेवरून शरद पवार यांचा टोला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. महाविकास आघाडीमधील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार. महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती. सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. जयश्री पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांना सांभाळलं, मात्र पक्षानं त्यांना सांभाळलं नाही. पक्षप्रवेशावेळी फडणवीसांची काँग्रेसवर टीका. संत तुकारामांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेनं प्रस्थान. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन. देहूमध्ये वारकऱ्यांचा मेळा. टाळ मृदंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी तल्लीन. पहिल्या 200 प्रवासासाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. फक्त राष्ट्रीय मार्गावर हा पास लागू असेल. मोसमी वारे राज्यभरात सक्रिय. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यामध्ये मुसळधारेचा इशारा. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. जळगावमध्ये चांदीच्या दरात विक्रमी उच्चांक. चांदीचे दर 2000 वाढत प्रति किलो 1,13,000 वर. तर सोन्यासाठी प्रति तोळा 1,01,000 रुपये मोजावे लागणार.